तूळ राशींसाठी हा महिना थोडंसं गंभीर स्वरूपाचा असा असणार आहे. म्हणजेच गंभीर म्हणले की काळजी करू नका. गंभीर म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी सावधानता बाळगावी लागणार आहे. मग ती गोष्ट तुमच्या फॅमिलीशी निगडीत असो, व्यवसायाशी निगडीत असो, मग कोणत्याही क्षेत्रातली असो, वैयक्तिक असो किंवा बाहेरची असो, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या महिन्यापुरतं तुम्हाला सावधानता बाळगली पाहिजे. कोणतेही कार्य करा अगदी सावधानतापूर्वक करा, लक्ष देऊन करा, दुर्लक्ष कोणत्याही गोष्टीवर करू नका. सोबतच हा महिना तुमच्याकडून धार्मिक कार्य करून घेणारा पण असणार आहे. तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या बाबतीत धर्म कर्माचे विचार अचानकपणे येतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी अथक भरपूर प्रयत्न कराल. एखाद्या दूरच्या ठिकाणी धार्मिक यात्रेला पण जाण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबासमवेत किंवा तुमच्या मित्रमंडळींसोबत. आणि त्यामुळे तुमच्या मनाला जी शांती लाभेल ती तुम्हाला खूप दिवसांपासून तुम्ही त्याची वाट बघत होता असं तुम्हाला वाटेल. फार दिवसानंतर तुम्हाला एक स्वतःसाठी टाईम काढल्यामुळे आणि धार्मिक कार्य किंवा तीर्थयात्रेला गेल्यामुळे तिथल्या ऊर्जेमुळे तुम्ही खूप ताजेतवाने तर व्हालच, परंतु मनाला एक प्रकारची नितांत शांतता तुम्हाला लाभेल आणि त्यामुळे तुम्ही पुढे कोणतेही काम करण्यासाठी अगदी सज्ज व्हाल किंवा तयार व्हाल. तुमच्या परिवारासोबत वेळ घालवाल, एखाद्या उत्तम स्थानी तुम्ही भेट द्याल, पर्यटन स्थळाला जाल किंवा पिकनिकला जाल आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रसन्नता लाभेल ती कशाशीच त्याची बरोबरी होणार नाही. आणि परिवारासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्ही परिवाराच्या अजून जवळ याल आणि एकमेकांमधील जे काही बॉन्डिंग आहे ते अजून जास्त प्रमाणामध्ये तुमचं फुलेल. सोबतच कौटुंबिक जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये चढ उतार राहतील. सुख आणि सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर पैसे खर्च करणार आहात ह्या महिन्यामध्ये. तरी थोडंसं हात आखडते घ्यायला शिका. गरज नसताना उगीच एक दुसरे जण करतात म्हणून आपणही पैसे खर्च करणे हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला जर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्यात तर आर्थिक अडचणींना नक्कीच तोंड द्यावे लागू शकते. सुख सुविधा गरज नसताना भौतिक गोष्टींवर जर तुम्ही पैसे खर्च करत बसलात तर आर्थिक अडचणी नक्कीच येतील. सोबतच आर्थिक बाबतीमध्ये हा महिना थोडासा त्रास देणारा असू शकतो. तरी तुम्ही जरा आधीपासूनच तयारीत राहावा किंवा सावधान राहावा. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अंगावर अचानकपणे जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यामुळे तुमचे काम वाढेल. सोबतच घरातील जबाबदाऱ्या पुन्हा बाहेरील एक्स्ट्रा जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळत असताना तुमच्यावर इनडायरेक्टली म्हणा किंवा नकळतच एक प्रकारचा ताण वाढेल, मानसिक ताण वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं खूप एक शारीरिक पण आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही विशेष करून तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे ह्या महिन्यामध्ये. सोबतच तुम्हाला अचानकपणे भरपूर अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुम्ही आधीपासूनच थोडेसे तयार राहा. मानसिकरित्या आणि एक प्रकारे शारीरिकरित्या पण थोडंसं तयार राहा. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम आणि अथक प्रयत्न करावे लागतील. जे काही तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे, जे काही टार्गेट एक सेट करून ठेवलेलं आहे, मग ते कुठेही असो, तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय असो किंवा काहीही असो, तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. कारण याच्यापासून तुमची सुटका अजिबातच नाही आहे. सोबतच महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांसोबत राहणे, विचार करणे हेच योग्य राहणार आहे. वडीलधाऱ्या मंडळींचे विशेष करून परामर्श घेत चला, याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही प्रमाणामध्ये चढ उतार दिसून येतील. घरातील मंडळींसोबत बोलताना नेहमी सावधानतेने बोला, कारण निरर्थक बोलणे टाळले हेच तुमच्यासाठी बरे पडणार आहे. नाहीतर अचानकपणे अशा काही गोष्टी तुम्ही बोलाल की त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मंडळींची मने पण दुखवू शकता. विशेष करून ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. स्वतःला आवडत नसेल तर दुसऱ्यांसोबत मनाविरुद्ध वागणेही तुम्ही टाळले पाहिजे. कारण एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर दुसऱ्यांसाठी किंवा दुसऱ्यांना आवडती म्हणून हे करणं चुकीचं आहे. दुसऱ्यांसाठी आपण स्वतःला बदलणं हे पण चुकीचं आहे. म्हणजे जर चांगल्यासाठी होत असेल तर ठीक आहे, पण जर आपण एकदा बदललं तर प्रत्येक वेळी कोणतेही व्यक्ती आपल्याकडनं हेच अपेक्षा करतील. म्हणून जसे आहे तसेच राहण्याचा प्रयत्न करा. उगीच काहीतरी तुम्हाला कमवायचं आहे किंवा काहीतरी अचीव करायचं आहे म्हणून स्वतःला बदलणे हे ठामपणे चुकीचं आहे. जसे आहात तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडंसं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांवर विश्वास ठेवा, बोला, एकमेकांचे प्रॉब्लेम्स शेअर करा. म्हणजे तुमच्यामधील जे काही दुरावा म्हणा किंवा अजून तुम्ही जर एकमेकांना ओळखत नसाल तर ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही एकमेकांना ओळखायला लागाल आणि तुमच्या नात्याला एक वेगळेच वळणही मिळू शकते. म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्या महिन्यामध्ये.
जे कोणी विवाह इच्छुक असतील तर ते विवाहासाठी प्रयत्न करत आहेत बऱ्याच दिवसांपासून, तर तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे विवाह जुळण्याची शक्यता आहे. प्रयत्न अजून जोराने चालूच ठेवा. योग आलेले आहेत त्याप्रमाणे घडेलच. सोबतच आपल्या घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन पण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यावर कामाचा ताणही वाढेल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना महिन्याची सुरुवात खूप उत्तम राहील. प्रेम वाढेल, विश्वासामध्ये वाढ होईल आणि जर काही तुमच्यामध्ये गैरसमज असतीलच तर तेही पूर्णपणे दूर होतील. व्यावसायिक वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात जशी पाहिजे तशी होणार नाही, परंतु तुमच्यासाठी महिन्याचा शेवट हा जास्त शुभ आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा असणार आहे. तुम्ही व्यवसायानिमित्त प्रवास कराल आणि त्या प्रवासामधून नक्कीच तुम्ही लाभही मिळवाल. सोबतच लाभ मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळी धोरणे बदलाल किंवा कामाची पद्धत थोडीशी बदलून तुम्ही पाहाल आणि त्यामुळे तुम्ही अजून लाभ कमवण्यामध्ये सक्सेसफुल होण्याची शक्यता आहे. जर ते करून जर तुम्हाला लाभ मिळत नसेल किंवा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही टार्गेट अचीव करत नसाल तर थोडीशी तुमची कामाची पद्धत म्हणा किंवा एक वेगळं काहीतरी पॅटर्न तुम्ही जर अवलंबून पाहिलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ मिळेल. नक्कीच हे करून बघू शकता तुम्ही. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमचा साथीदार तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ शकणार नाही आणि तुमचे हितचिंतकही तुम्हाला पाहिजे तशी साथ देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्यावर कामाचं प्रेशर तर असणारच आहे. सोबतच एक मानसिक प्रेशर किंवा मानसिक ताण तुम्हाला झाल्याचं दिसून येणार आहे. हरकत नाही, आता ते साथ देत नसले तरी तुम्ही स्वतः खंबीर आहात, तुम्ही स्वतः त्याच्यासाठी पुरेसे आहात असं समजा आणि जे काही टार्गेट जे काही काम तुमच्यावर सोपवलेलं आहे मग ते अधिक असो किंवा जेवढं आहे तेवढं पण असेल तरी चालेल, परंतु स्वतःच ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हरकत नाही, आता आपल्याला त्यांची मदतीची गरज आहे पण ते अवेलेबल नाही आहेत, त्यांच्या पण काही अडचणी असतील असं समजून घ्या आणि दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नका. म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्वतःच प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं आत्मविश्वासाने स्वतःकडे जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. म्हणून भिवून जाऊ नका, अजिबात डगमगू नका. नक्कीच कार्य करत राहा, प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा. यश नक्कीच तुमचं आहे. तरुण वर्गाला मात्र हा महिना भरपूर उत्तम यशाने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही जे काही करिअर ठरवलेलं आहे तुमच्या भविष्यासाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत आहात अगदी मनाप्रमाणे तर नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे नोकरीही मिळून जाईल. सोबतच तुम्ही एखादा व्यवसाय जर सुरू करणार असाल तर भागीदारीमध्ये व्यवसाय नक्कीच तुम्ही सुरू करू शकता आणि ॲटलिस्ट सुरुवात जर केली तर सुरुवातीला तुम्हाला पाहिजे तसे लाभ मिळतीलच की नाही हे सांगता येणार नाही, परंतु जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काम करत राहिलात, प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे लाभही तुम्ही कमवायला लागाल आणि भागीदारीमध्ये जे काही भांडवली तुम्हाला पाहिजे आहे, जे काही तुम्हाला पार्टनरची गरज आहे तर ते पण तुम्हाला अवेलेबल होतील किंवा त्यांची पण तुम्हाला जी गरज आहे ती तुमची गरज भागून जाईल. अचानकपणे तुम्हाला तुमचे कोणते तरी नातेवाईक मंडळी म्हणा किंवा तुमच्या ओळखीच्या मंडळींकडून जे भांडवलची गरज आहे ते पण तुम्हाला पुरून जाईल आणि त्यामुळे तुम्ही जो काही व्यवसाय तुमच्या डोक्यामध्ये आहे ते करण्यासाठी सज्ज व्हाल आणि सुरू करायला हरकत नाही. नक्कीच तुम्ही लाभ कमवू शकता. फक्त प्रयत्न करणे, मेहनत करणे अजिबात थांबवू नका. एक पॉझिटिव्ह तुम्ही एक फोकस ठेवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच प्रसन्नतेचा असा राहणार आहे. तुम्ही खूप प्रसन्न असणार आहात. एखादं तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार होता तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये स्वतःचा एक छोटासा का होईना पण बिझनेस तुम्ही चालू कराल, स्वतः स्वावलंबी बनाल आणि काम करणाऱ्या ज्या कोणी महिला असतील, ज्या कोणी वर्किंग वुमन असतील तर तुमचं कामाच्या ठिकाणी तुमचे जे काही मोठे अधिकारी मंडळी आहेत त्यांच्याकडून तुमचं नक्कीच कौतुक होणार आहे, तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. सोबतच तुमच्यावर पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये जबाबदाऱ्या पण वाढतील आणि त्या तुम्ही एकदम छानपणे म्हणा, विश्वासाने खूप छानपणे त्या जबाबदाऱ्या तुम्ही पेलाल आणि पूर्ण करूनही दाखवाल. सोबतच तुम्हाला जर कुठे पिकनिकला जायचं असेल किंवा कुठे प्रवासाला जायचं असेल तर जाऊ शकता, परंतु एक अट आहे ती म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळणे. सध्या तुम्हाला अचानकपणे काही जुने आजार त्रास देऊ शकतील. जर तुम्हाला कुठं जायचं असेल, प्रवास करायचा असेल तर जर काही तुम्हाला छोटा मोठा जरी त्रास झाला तर लगेचच थांबा, डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांची सल्ला घ्या, कारण ते अंगावर काढत जर बसला तर पुन्हा मोठ्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावे लागणार आहे. त्याच्यामुळे करायचं असेल एन्जॉय तर नक्कीच करू शकता, परंतु स्वतःची तब्येत सांभाळून जुने काही आजार असतील तर त्याची जे काही मेडिसिन आहे ते
ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा तसं काही झालंच तर डॉक्टरांना लगेच तुम्ही बोलू शकता। हे मात्र तुम्ही कटाक्षाने काळजी घ्या आणि काय एन्जॉय करायचं असेल तर एन्जॉय करू शकता। विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना ठीकठाक असा असणार आहे। तुम्ही जर परदेशामध्ये शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत होतात, जे कोणी उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा तुम्हाला पुढचं काही शिक्षण डिग्रीचं शिक्षण घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन ट्राय करत होता, तर नक्कीच तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही परदेशामध्ये पण जाऊ शकता शिक्षणासाठी। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच यशस्वी असा सिद्ध होणार आहे। जे काही तुम्ही ठरविलेले होते उत्तम यश प्राप्तीचे योग बनतील ह्या महिन्यामध्ये। म्हणजे तुम्ही जे काही विचार करून ठेवलेले होते, जे काही एक टार्गेट सेट करून ठेवलेले होते, अगदी तसेच तुम्हाला यश किंवा तसेच तुमचे निकाल लागण्याची शक्यता आहे। तरी करत असलेले प्रयत्न अजिबात थांबवू नका, ही सुरुवात आहे असं समजा आणि पुढे भरपूर तुमचे जे प्रयत्न आहेत ते चालूच ठेवा। सोबतच ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना एकदम शांततेचा असणार आहे। तुमचं मन खूप शांत असणार आहे। परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाल, यात्रेला जाल, अचानकपणे प्रियजनांच्या गाठीभेटी होतील आणि त्यामुळे तुम्ही खूप एक प्रसन्नतेने भरून जाल। स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवाल। तुमचे आवडीचे जे काही विषय असतील किंवा आवडीचं जे काही काम असेल तुम्हाला करायचं त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवाल। परंतु अचानकपणे असुरक्षिततेची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं मानसिक ताण तुमच्यावर वाढू शकतो। तरी तुम्ही थोडंसं मेडिटेशनची मदत घ्या आणि योगा करण्यावर भर द्या आणि जास्त करून इकडं तिकडं लक्ष न देता तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यावर भर द्या। स्वतःला गुंतून ठेवा, म्हणजे जे काही मनामध्ये आलेले असतील ते दूर होतील आणि तुमचं मानसिक स्वास्थ्यही सुधारेल, मन शांत राहील, प्रसन्न होईल। एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे रंग उधळणारा असा जाणार आहे। तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। सोबतच अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि ती म्हणजे तुम्हाला जर अजून नवीन काही ज्योतिष या विषयावर माहिती हवी असेल किंवा तुमच्या जर काही वैयक्तिक अडचणी असतील, कुंडलीबाबत अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता। आणि तुम्हाला जर मी दर महिन्याला पुरवत असलेली ही माहिती आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अजून नवीन वेगवेगळे आध्यात्मिक म्हणा किंवा ज्योतिष या विषयावरील माहिती मी पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। फक्त एक गोष्ट आणि ती म्हणजे साथ ही अशीच राहू द्या। धन्यवाद।